ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये साक्षीने सांगितलं असतं की मी गेली होती आश्रमात, पण मी प्रियाला पैसे द्यायला गेली होती. साक्षी सांगायला लागते मी तिकडे गेली पण मी कोणाचा खून केला नाही, मी फक्त पैसे घ्यायला गेली होती. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो पण ही प्रिया तुम्हाला का अडकवायला बघते. तेव्हा ते साक्षी सांगायला लागते की मी त्या रात्री चुकून तिकडे गेले आणि मी तिकडे पैसे घ्यायला गेले होते. ज्यावेळी मी तिकडे गेले होते त्यावेळी मला त्या प्रियाने अडकवायचा प्रयत्न केला. आणि साक्षी सांगायला लागते की मी तिकडे जायच्या आधीच खून झाला होता. आणि साक्षी सांगायला लागते की ऑलरेडी तिथे विलास खुनामध्ये लथपथ पडलेला होता. मी तेव्हा साक्षीला विचारलं हे बघ तन्वी, हे काय आहे, हे काय चाललंय, हे काय आहे. तेव्हा प्रिया बोलायला लागते की तूच विलासला मारलं. अशा प्रकारे ती मला अडकवायला प्रयत्न करत होती. आणि प्रिया सांगायला लागते की मी असं सांगेन की मधुभाऊनीच त्या विलासला मारलंय, पण तू मला पैसे दिलेस तरच मी असं सांगेन. साक्षी सांगायला लागते मी तिला घाबरलो आणि तिला मी सारखे पैसे द्यायला लागले. साक्षी सांगायला लागते की मी ट्रान्झॅक्शन दाखवायला तयार आहे कारण की ती सगळं घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन साक्षीला सांगायला लागतो की तुम्ही किती पैसे द्यायचे आणि केव्हापासून पैसे द्यायला लागलात. तेव्हा ते साक्षीला कटड्यात बोलवल्यानंतर ती आपली बाजू मांडता ती सगळं प्रियावर ढकलत असते. त्यानंतर अर्जुन बोलतो आता आपण प्रियाला पण कटड्यात बोलूया आणि तिची पण बाजू काय आहे ती बघूया. त्यानंतर अर्जुन प्रियाला कटड्यात घेतो. तिथे प्रिया बोलते की साक्षीला का निर्दोष सोडलं जातं आणि माझ्यावर सगळं का खापड फोडलं जातंय. अर्जुन प्रियाला बोलतो तुम्हाला पण बोलण्याची ते मुभा दिली आहे, तुम्ही पण काय ते खरं बोला आणि सगळं सांगा. प्रिया सांगायला लागते की ही आधी त्या दिवशी आली होती आश्रमात प्रॉपर्टीचे पेपर घ्यायसाठी, कारण की तिला आश्रमाची पूर्ण प्रॉपर्टी हवी होती म्हणून ती प्रॉपर्टीचे पेपर घ्यायला आली होती. आणि प्रिया सांगते साक्षी विलासला पण घेऊन आली होती. आणि प्रिया बोलते की मला माहित नाही हा विलास हा साक्षीचाच माणूस आहे. मला साक्षीने सांगितलं होती की सिनेमाची तिकीट काढून सगळ्यांना सिनेमाला घेऊन जा. हा सगळा साक्षीचाच प्लॅन होता. तिने मला सांगितलं होतं की सगळ्यांना तिकीट काढून सिनेमाला घेऊन जा. हिनेच तिकीट काढून दिली आणि बोलली ह्याने सगळ्यांना पिक्चराला घेऊन जा. आणि त्यानंतर तिथे साक्षी आली होती आणि ती पेपर शोधायला लागली. आणि त्यानंतर मधुभाऊ आले. तेव्हा दामिनी वकील बोलते काय चाललंय मिलॉर्ड, केस भरत्याच ठिकाणी भरकडत चालली. ते दामिनी वकील ऑब्जेक्शन घेते आणि बोलते की ही प्रिया सगळं खोटं बोलते कारण की ती पहिल्यापासूनच सगळं खोटं बोलत आली आहे, मग हिच्यावर कसा भरोसा करायचा. इथे साक्षी बोलायला लागते की ही साफ खोटं बोलते, हिचं मला एक असं सत्य माहिती आहे काय ते मी आता कोर्टात आणणार आहे. तेव्हा प्रिया गडबडते आणि बोलते हे सत्य समोर आलं ना तुझा पण खोटारडेपणा समोर येईल. तेव्हा अर्जुन बोलतो गप्प बसा, या कोड लँग्वेज मध्ये बोलायचं बंद करा, जे काय आहे ते सत्य समोर आलं पाहिजे. इथे दामिनी वकील ऑब्जेक्शन घेते. या सगळ्यामध्ये दामिनी वकील सांगायला लागते या सगळ्यामध्ये या दोघांच्या भांडणीमध्ये तिसऱ्याचा लाभ होतोय कारण की हा माधुकर पाटीलच कोणी आहे. त्यानंतर तो पुरावा कोर्टात आणण्यासाठी कोर्टाची परमिशन घेतली जाते. त्यानंतर तो पुरावा समोर येतो आणि साक्षी गडबडते. अर्जुन सांगायला लागतो हा तो आय विटनेस जो त्या आश्रमातून त्या रात्री गायब आहे. अर्जुन त्या आय विटनेसला सांगायला लागतो की त्या रात्री काय घडलं ते सांगा. तेव्हा आय विटनेस सांगायला लागतो की मी त्या रात्री तिथे होतो, पण जेव्हा महिपतला कळलं की मी तिथे होतो तेव्हा त्यांनी मला वेटीस धरलं आणि माझ्या फॅमिलीला किडनॅप केला आणि मला अज्ञातस्थळी न्यायला गेलं. आणि मला तो रोज व्हिडिओ दाखवायचा की तुझी फॅमिली इथे आहे, जर तू काय बोललास तर मी तुझ्या फॅमिलीला उडून टाकेन, तू जर जाऊन काय कोर्टात सत्य सांगितलं तर सगळ्यामध्ये तुला अडकवलं जाईल. त्यांनी सांगितलं होतं तू काय बोलायचं नाही म्हणून मी हे शहर सोडून निघून गेलो होतो. त्यानंतर मला अर्जुन सुभेदारने शोधून काढलं आणि ते सगळं सरंजामेला माहित होतं. आणि त्यानंतर मला सरंजामेने पोलीस प्रोटेक्शन दिलं. तो सांगायला लागतो की मी आश्रमीच्या शेजारी राहायचो आणि मला आश्रमातील सगळ्या गोष्टी कळायच्या. तन्वी किल्लेदार कधी मधुभाऊंबरोबर नीट वागल्या नाहीत आणि आश्रमात ते वेगवेगळ्या चुका करायच्या आणि वेगवेगळ्या माणसं पोरांबरोबर फिरायचे. तिचा मधुभाऊंवर राग होता. त्या रात्री हे तिघ जण आतमध्ये होते आणि आतमध्ये काहीतरी शोधत होते आणि त्यानंतर मधुभाऊ ओरडले तेव्हा आम्हाला आवाज ऐकू आला आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना पाहायला गेलो होतो. मधुभाऊ इतके चिडले होते, मी त्यांना कधी इतका चिडताना पाहिलं नव्हतं. मधुभाऊ आत गेले आणि मधुभाऊनी सगळा पसारा पाहिला आणि मधुभाऊनी विचारलं हे सगळं काय आहे. साक्षी शिकरे म्हणाले या सगळं आम्हाला कागदपत्रे द्या, आम्ही काय असेल ते तुम्हाला देऊ. त्याच टायमाला मधुभाऊनी नकार दिला आणि त्या टायमाला यांची झटापट झाली आणि तेव्हा साक्षीने बंदूक काढली. त्या टायमाला प्रियाला पण बसली आणि यांच्या झटापटीमध्ये त्या टायमाला हे साक्षीने बंदूक काढली आणि ती चुकून गोळी या विलासला लागली आणि हे सगळं मी पाहत होतो. हे सगळं झाल्यानंतर मागून विनय तन्वीने मधुभाऊंच्या डोक्यावर फ्लॉवर पोटने वार केला आणि त्यानंतर मधुभाऊ बेशुद्ध पडले आणि मधुभाऊ बेशुद्ध पडले. यानंतर हिने साक्षीला जायला सांगितलं आणि सगळी साफसफाई या प्रियाने केली. सगळी साफसफाई केली आणि सगळे पुरावे पुसले आणि मधुभाऊंच्या हातात बंदूक ठेवली आणि तिने विलासच्या मोबाईलवर मेसेज केला आणि हे सगळे पुरावे तिने पुसले. साक्षीदारांनी सगळं सांगितल्यानंतर आता कोर्टामध्ये
जज मोठा निर्णय देतात आणि तो निर्णय म्हणजे जज सांगतात की एकाच वेळेला ही साक्षी खुनी आणि ही प्रिया तिच्याबरोबर या तन्वीने सगळे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला। दोघींनाही शिक्षा आणि साक्षीला जन्मठेप आणि प्रियाला काही वर्षाची जेल आणि त्याचबरोबर साक्षी आणि प्रियाला जेल झालेली असते आणि अर्जुनला न्याय मिळालेला असतो। त्या टायमाला या दोघी भांडण करायला लागतात आणि दोघांमध्ये आता अर्जुनने खूप मोठा लाभ मिळवलेला असतो आणि याचबरोबर साक्षी आणि प्रिया दोघीही जेलमध्ये खडी फोडायला गेल्या। त्याचबरोबर मालिकेला पण एक जबरदस्त वळण मिळालं।